आईच्या ऑपरेशनसाठी पैसे कोणी दिले होते आशू? दातार काकांनी दिले होते? सांग ना मला, का खोटं बोललीस आशू माझ्याशी? मी तुला सांगणारच होते. अगं झक मारत गेली तुझी नमिता प्रधान आणि तिचा नवरा. आपल्यातल्या विश्वासाला तडा गेलाय आशू, आणि तुम्ही जन्मभर माझ्या मनात राहणार आहे. आशू तू नको होतोस असं करायला. सॉरी. हॅलो दादा. अरे वा, मूड एकदम छान दिसतोय आज. अगं आज नाही, सध्या ओव्हरऑलच मूड चांगला आहे. आणि गेले 2 दिवस तर मस्त होता. इतकी मस्ती केली ना मीर बरोबर, सॉलिड धमाल केली. आता जरा रिकामा वाटणार आहे. पण डोंट वरी दादा, आता थोड्याच दिवसात तुमचं स्वतःचं बाळ येईल आणि मग हे रिकाम पण कायमचं भरून जाईल. येस मीरा. पण तुझ्या जीवनामध्ये एक प्रचंड उलथापालथ झाली एवढं मात्र तू लपवतेस जगापासून. पण तुझ्या चेहऱ्यावरती स्पष्ट लिहिलेलं आहे की तुझ्या आयुष्यामध्ये एक भयंकर वादळ आले आणि त्या वादळातून तू प्रवास करतेस. ते वादळ खूप कठीण आहे, पण तुझ्या हातामध्ये एखादी अशी अनमोल गोष्ट आहे की ती मुठीत घट्ट धरून तू ते वादळ पार करते. मी तुला नाही विचारणार तुझ्या आयुष्यातलं वादळ समस्या तुम्हाला सांगाव्यास असा आग्रह नाही करणार मी तुला. तुला माझी मैत्रीण माहितीये ना सीमा, ती तुझ्या स्पा ग्रुप वाली, दिसायला खूप छान आहे, उंच गोरी आहे ती. येस येस येस, सेम प्रॉब्लेम. अगं नवऱ्याच्या मागे सतत बुणबुण करायची, मला काहीतरी काम करायचंय, मला कुठेतरी नोकरी करायची आहे. तिच्या नवऱ्याचा प्रॉब्लेम होता, सुंदर आहे ना दिसायला, त्यामुळे नवऱ्याने सांगलं कुठेही नोकरी करायची नाही. यु नो व्हॉट, तिच्या नवऱ्याने एक आयडिया केली. तिचा नवरा म्हणाला ठीक आहे तू आपल्याच कंपनीमध्ये ये, त्यामुळे कधीही जा आणि कधीही या. यु नो काही लोकांना ना लाईफ कसं एन्जॉय करायचं ते कळत नाही. माझ्याकडे बघ, मस्त खायचं प्यायचं, शॉपिंग करायची, मस्त मजा करायची. किट्या, मला कधी कधी वाटतं समीरला फोन करून सगळं सांगून टाका. काय? विनोदनं केलेली फसवणूक, पोलिसांचं प्रकरण, दादाची गेलेली नोकरी, सरोगसी, सगळं काय व्हायचं ते होऊ देत एकदाच. आशू, ती वेळ निघून गेली का आशू? म्हणजे आता तू जरी ठरवलंस या मुलाला जन्म द्यायचा नाही, नमिता प्रधानचे 10च्या 10 लाख रुपये परत देईन, तरी शक्य नाहीये. हे बघ, कधी ना कधीतरी तुला समीरला हे सगळं सांगावं लागणार, मला मान्य, पण ती वेळ आत्ता नाही. आशूला बिझी ठेवण्याचा एक मस्त मार्ग मिळालाय मला. अच्छा काय? वेट लेट मी गेस. एखादा क्लास वगैरे कुकिंगचा? नाही मी तुला घरी आल्यावरच सांगेन. हॅलो, तू आशूच ना? अगं तू इथे बसून काय करतेस? तुला बरं वाटत नाहीये का? नाही, जरा थकवा आल्यासारखं वाटलं म्हणून बसले. बरं तू घरीच चाललीस ना? चल सोडतो तुला, मी गाडीत बस. नको, मी टॅक्सी करेन ना. नो वे, तू इथे अशी बसलीयस आणि मी तुला पाहिलंय आणि तरी सुद्धा मी तुला लिफ्ट दिली नाही हे नमिताला कळलं ना, जीव गेलती माझा. प्लीज या. ठीक आहे, होईल तुझं काम, काही काळजी करू नको. चल निघतो, कळली बात. साहेब काय आग लागली का मांडऱ्या? आग नाही लागली. अरे मग ओरडायला काय झालं? मी आज अश्विनी देवदारला बघितलं. कोण होतं? कोण बरोबर? कोण होता म्हणून काय विचारता साहेब? लय फेमस माणूस होता. अरे कोण ते पटकन सांग ना. पलाश पुरंदरे. पलाश पुरंदरे?